श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। शिरपूर नगरी येथून आई सप्तशृंगी मातेच्या गडाकडे निघालेल्या मानाच्या रथाचे धुळ्यात जोरदार स्वागत। महापालिकेतील 7 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात आव्हान देणार। आणि स्वर्गीय डॉक्टर भाईदास पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी शिबिराचे करण्यात आले आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। आखातातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले आहे। आखातातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले आहे। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी सांगितले की जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत, तेथे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून जिल्ह्यास इंधनाचा नियमितपणे पुरवठा सुरू आहे। जिल्हा प्रशासन इंधन पुरवठ्यावर लक्ष ठेवू नये, त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, तसेच गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी करून अनावश्यक साठा करू नये। आखातातील युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा किंवा अनधिकृत साठा किंवा चढ्या दराने विक्री करणे हा जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे। या परिस्थितीवरही पुरवठा विभाग लक्ष ठेवून आहे। याबरोबरच नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही परिस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅन, ड्रम आदीमध्ये इंधनाची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। तसेच घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर पुरवठा वितरणाबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। तेथे पुरवठा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागरिकांच्या गॅस सिलेंडर वितरणाबाबत काही तक्रारी असतील तर नियंत्रण कक्षात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले आहे। नमस्कार, मी भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी धुळे। सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत काही बातम्या येत आहेत। धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही। धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये। जर ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन कुठलेही गैरप्रकार किंवा अनधिकृत साठा कुणी करत असेल किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्याचं उल्लंघन करत असेल, तशा एजन्सीजवर किंवा तशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल। आणि सुरक्षितेच्या कारणास्तव सुद्धा कोणीही प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये या गोष्टींचा साठा करू नये। तरी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नये। जी अधिकृत माहिती शासनाकडून किंवा प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रशासनाला मदत करावी। शिरपूर नगरी येथून आई सप्तशृंगी मातेच्या गडाकडे निघालेल्या मानाच्या रथाचे धुळ्यात आगमन होताच देवपुरातील नगरसेवक ललित माळी यांच्या निवासस्थानी महापौरांच्या हस्ते रथाचे पूजन करीत स्वागत करण्यात आले। शिरपूर नगरीचे प्रसिद्ध गायक व खानदेश भूषण आबासाहेब चौधरी यांच्या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सप्तशृंगी माता पदयात्रेच्या मानाच्या रथाचे धुळे शहरात आगमन झाले। शहरातील नगरसेवक ललित गंगाराम माळी यांच्या निवासस्थानी या मानाच्या रथाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायावती परदेशी यांच्या हस्ते मानाच्या रथाचे पूजन व स्वागत करण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर माळी, प्रदेश महामंत्री सुशील महाजन, रणजित राजे भोसले, नगरसेविका महाजन, धीरज जगताप, स्वामी कुटे, नगरसेविका कविता सोनवणे यांच्यासह परिसरातील हजारो नागरिकांनी या मानाच्या रथाचे स्वागत सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला। मागील 24 वर्षापासून हा मानाचा रथ शिरपूरहून शेकडो भाविकांसह पायी सप्तशृंगी माता गडाकडे जात आहे। या रथातील आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने व मनोभावे केलेल्या प्रार्थनेने मनोकामना पूर्ण होते, असे धुळे शहरासह संपूर्ण खानदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे। सदर मानाच्या रथासह शेकडो भाविकांच्या सेवेचा मान प्रथमच नगरसेवक ललित माळी व त्यांच्या परिवारास मिळाल्याने संपूर्ण माळी परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी आबासाहेब चौधरी व आयोजक समितीचे मनपूर्वक आभार मानले। जय सप्तशृंगी मातेच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। आपला खानदेशाचा चैत्रोत्सव, वणीगडाचा चैत्रोत्सव आपण जेव्हा रामनवमीला
दरवर्षी आई भगवतीच्या वणीगडावर जात असतो आणि श्रीपूरचा मानाचा रथ आजी बाबांनी सुरू केलेली प्रथा व सप्तशृंगी मातेचा मानाचा रथ दरवर्षी धुळ्यात जल्लोषात स्वागत होतं आणि धुळेकर भक्तगण आई भगवतीचे भाविक भक्त दरवर्षी दशमीला या मानाच्या रथाचं भव्य दिव्य असं स्वागत करीत असतात। आणि यावर्षी आपल्या ललित दादांकडे गंगाधर नानांकडे या माळी परिवारांच्या सोबत त्यांचे मित्र कंपनी सवंगडी सगळे आलेले आप्तेष्ट नातेवाईक यांच्याकडून रथाचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं आणि संध्याकाळी महाआरती झाल्यावर आपण परत गडाकडे मानाच्या रथासोबत सगळेजण जुना आग्रा रोडच्या मार्गाने थेट गडाकडे जाणार आहोत आणि आपल्या वणीगडाची चैत्रोत्सवाची चाहूल पूर्ण करणार आहोत। तरी सगळ्या भाविकांनी या चैत्रोत्सवाचा आपण दरवर्षी आनंद घेतो तसा आनंद घ्यावा। आई भगवतीकडे आपल्या अडीअडचणी मानमानताचं साकडं घालावं ही सगळ्यांना मी निवेदन आणि नम्र विनंती करतो। जय माता। धुळे महानगरपालिकेतील 7 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे आव्हान देणार असल्याची माहिती ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी दिली। धुळे महानगरपालिकेतील 7 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे आव्हान देणार असल्याची माहिती ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी दिली। दिनांक 27/3/2026 रोजी धुळे महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजप 5, MIM 1 व शिवसेना राष्ट्रवादी गटातर्फे 1 असे एकूण 7 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहेत। परंतु सदर नामनिर्देशित सदस्यांमध्ये राजकीय पक्षामार्फत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार, व्याख्याते इत्यादी बुद्धिजीवी लोकांना स्थान देण्यात आलेले नाही। याबाबत काही दिवसांपूर्वी ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी महाराष्ट्र महानगरपालिका नियम 212 च्या नियम 4 च्या तरतुदीप्रमाणे डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार, व्याख्याते इत्यादी बुद्धिजीवी घटकांसाठी सदर स्वीकृत नगरसेवक पदाची तरतूद असताना देखील महाराष्ट्रामधील महानगरपालिकांमध्ये विशिष्ट पक्षाचे पराभूत तथा नाराज उमेदवार घेण्याची परंपरा रूढ झाली होती। त्याविरुद्ध आवाज उठवला होता। तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती घडून आणली होती व दिनांक 20/2/2026 रोजी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे भारतीय संविधानाच्या कलम 226 अन्वये स्वीकृत नगरसेवक पदाला न्याय मिळावा म्हणून जनहित याचिका दाखल केलेली आहे। सदरची याचिका उच्च न्यायालयात अद्याप न्यायप्रविष्ट आहे। त्यामुळे सर्व धुळेकर जनतेला आशा लागून होती की आता तरी सर्व राजकीय पक्ष हे डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार इत्यादी बुद्धिजीवी घटकांना न्याय देतील व स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देतील। परंतु तसे न झाल्याने ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी धुळे मनपामधील एकूण 7 स्वीकृत सदस्यांना अपात्र ठरवून महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2012 अविपरीत असलेल्या विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी घटकांची सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त्या द्याव्यात म्हणून 30/3/2026 रोजीच्या ठरावांती उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच महापालिका प्रशासनाने स्वीकृत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज व ठराव देण्यास विलंब केल्यास कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचेही नमूद केले आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट मयूर मेघराज बैसाने काल धुळे महानगरपालिकेत एकूण 7 उमेदवारांचा स्वीकृत नगरसेवक पदाकरता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे 5, MIM पक्षातर्फे 1 आणि शिवसेना राष्ट्रवादी गटातर्फे 1 असे एकूण 7 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे। परंतु हे 7ही उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील एकही बुद्धिजीवी घटक नाही। सदरची बाब सर्व बुद्धिजीवी घटकांवर अन्यायकारक आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व 7ही उमेदवार कुठल्या तरी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत, एकाच क्रायटेरियातले आहे असे घेण्यात आलेले आहेत। सदरची गोष्ट बेकायदा आहे। यापूर्वी देखील महानगरपालिकेत 2009 ते आतापर्यंत एकूण 16 उमेदवार झाले। हेही कुठल्या तरी सेवाभावी पक्षाचे सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत। या ग्राउंडवर त्यांना घेण्यात आलेलं होतं। सदरची गोष्ट महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशन अर्हता व नियुक्त्या नियम 2012 ला कुठेही अभिप्रेत नाही। त्यामुळे या सर्व 7ही स्वीकृत नगरसेवक पदाच्या अर्जाविरुद्ध मी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी या सर्व 7ही अर्जांना आव्हान देणार आहे आणि यांच्या अपात्रतेसाठी आणि फेरनिवडणुकीसाठी मी याचिका दाखल करणार आहे।
वैद्यकीय क्षेत्रातील भीष्म पितामह स्वर्गीय डॉक्टर बायदास पाटील यांच्या जयंतीनिमित्त जवाहर मेडिकल फाउंडेशनचे एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मोराणे लळिंगतर्फे विनामूल्य प्लास्टिक कॉस्मेटिक व हँड सर्जरी शिबिराचे दिनांक 28 व 29 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. जवाहर मेडिकल फाउंडेशनचे एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मोराणे लळिंग तर्फे खानदेशातील आरोग्य क्षेत्रातील भीष्म पितामह स्वर्गीय डॉक्टर बायदास पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने विनामूल्य प्लास्टिक कॉस्मेटिक व हँड सर्जरी शिबिराचे शनिवार दिनांक 28 व रविवार 29 मार्च 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वैद्यकीय क्षेत्रातील निष्णांत व नामवंत डॉक्टर शंकर सुब्रमण्यम मुंबई, डॉक्टर पंकज जिंदल पुणे, डॉक्टर स्वप्ना आठवले पुणे, डॉक्टर नेयल बिट्रो गोवा हे शस्त्रक्रिया करणार आहेत. प्लास्टिक कॉस्मेटिक आणि हँड सर्जरी भाजल्यामुळे आलेले व्यंग, जन्मता हातापायाचे व शरीरावरील वेडीवाकडी बोटे, चिटकलेली बोटे शस्त्रक्रियेतून सरळ करणे, मांस व चेहऱ्यावरील वाकडेपणा, मुरमांमुळे झालेले खड्डे व पसरवणारे खोड, वाकडे नाक व कान, नवटीच्या आकारात बदल, गरज नसलेले मोठे किंवा विचित्र वरण, अपघाताने आलेल्या विकृती व व्यंग यांच्यावर अंतिम चिकित्सेनंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात मुलींना व महिला रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर ममता पाटील, डॉक्टर शैलेंद्र पाटील, अधिष्ठाता डॉक्टर नितीन कुलकर्णी यांनी केले आहे. मी डॉक्टर नितीन कुलकर्णी, अधिष्ठाता एसीपीएम मेडिकल कॉलेज. आमच्या महाविद्यालयात आमचे जे संस्थेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष कैलासवासी बायदास अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हे हँड प्लास्टिक आणि कॉस्मेटिक शिबिर ठेवलेलं आहे. तर ह्या शिबिरामध्ये आम्ही पुणे आणि मुंबई येथील नामांकित प्लास्टिक सर्जन, हँड सर्जन यांना बोलवलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर शंकर बालसुब्रमण्यम, डॉक्टर पंकज जिंदाल, डॉक्टर सपना आठवले, डॉक्टर नोएल बिट्टो आणि त्यांची सगळी टीम आज हजर झाली सकाळी. आमच्याकडे जवळजवळ ह्याच्यासाठी मागील 2 महिन्यापासून सर्व प्रयत्न चालू होते आणि ह्या 2 महिन्यामध्ये 150हून अधिक रुग्णांनी नाव नोंदवले आणि आज आमचं जवळजवळ ऑपरेशन आता सकाळी 9 वाजेपासून चालू झालेले आहेत. 10 ते 12 ऑपरेशन संपलेले आहेत. आज दिवसभर हे शिबिर चालू राहणार आहे आणि ह्या शिबिरामध्ये आजचं टार्गेट आमचं आहे, ध्येय आमचं आहे की 50पेक्षा जास्त ऑपरेशन्स व्हावे आणि धुळेकर जनतेला, धुळेच्या आसपासच्या जनतेला हे सर्व मिळावं. आणि हे सर्व शिबिर जे आहे ते विनामूल्य ठेवण्यात आलेलं आहे आज. आणि तसंच हे शिबिर उद्यासुद्धा चालू राहणार आहे. 28 आणि 29 या 2 तारखांना आपण हे शिबिर ठेवलेलं आहे. ह्या शिबिरामध्ये सर्व रुग्णांना सर्व सेवा ह्या मोफत दरात आहे. त्यासाठी लागणारे त्यांचं ब्लड इन्व्हेस्टिगेशन, त्यांना लागणारा एक्सरे किंवा अजून इतरही काही तपास असतील तर ते आणि औषधी ह्या सर्व विनामूल्य आहेत. तसेच त्यांना इथे जे राहण्याची सोय केलेली आहे ती सुद्धा विनामूल्य आहे. त्यांना आपण भोजनसुद्धा उपलब्ध करून देत आहोत. ह्यामध्ये काही समजा ऑपरेशन्स ज्यांना काही किचकट आहेत, जास्त वेळ लागू शकतोय, त्यांना अजून बऱ्याच 1-2दा बघावे लागेल, असं जे काही ऑपरेशन्स आहेत ते आमच्या महाविद्यालयातली जी टीम आहे जी बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. जसे की प्लास्टिक सर्जरीमध्ये डॉक्टर प्रणित म्हणून आहेत, नंतर आमच्या सर्जरी डिपार्टमेंटचे इतर सर्व सहकारी, तसेच भूलशास्त्र विभागातले डॉक्टर संजय गद्रे सर, डॉक्टर कोल्हे सर, डॉक्टर पानट मॅडम यांची सर्व टीम आणि सर्व विभागातले पण इतर तज्ज्ञ लोक, हे सुद्धा ही सेवा वर्षभर देण्यात आहे. आम्हाला हे जे शिबिर जे घडून आलेलं आहे यासाठी सगळ्यात मोलाचं सहकार्य लाभलं ते आमच्या संस्थेच्या सेक्रेटरी डॉक्टर ममता पाटील मॅडम, आमचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल बाबा पाटील आणि त्यांचा सर्व परिवार, या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मानस ठेवलेला आहे की हे शिबिर फक्त ह्या जयंतीला नाही तर तसं प्रत्येक जयंतीला, यातल्या पुढच्या सर्व वर्षांमध्ये प्रत्येक जयंतीला हे शिबिर घडवण्यात यावं, जास्तीत जास्त रुग्णांना यांचा लाभ मिळावा. आणि तसंच ह्या 2 दिवसांचं जे शिबिर आहे त्या शिबिरातूनही इतर काही लोक काही कारणामुळे जर वंचित राहिले तर पुढेही वर्षभर त्यांना सेवा मिळावी हा आम्ही मानस ठेवलेला आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा. ज्यांना अपघातामुळे, नंतर जळाल्यामुळे, भाजल्यामुळे जे काही व्यंग निर्माण झाले आहे, काहींना जन्मतः व्यंग निर्माण झाले आहे,
काही जे लहान मुलं असतात त्यांना जन्मता दुभंगलेले ओठ आहे, दुभंगलेला टाळू आहे, अशा प्रकारे ज्यांना त्याच्या प्लास्टिक सर्जरी लागते आहे. काहींना हातामधले काही व्यंग आहे, एक बोट जास्ती आहे किंवा काही त्याच्यामध्ये 2-3 बोटं जोडलेले आहेत. अशा बऱ्याच प्रकारचे जे ऑपरेशन्स आहेत ते ह्या शिबिरात घडत आहे. तर ह्यासाठी जास्तीत जास्त जनतेने आम्हाला इथे भेटावे आणि ह्या शिबिराचा लाभ घ्यावा. उद्याही शिबिर असेच चालू राहणार आहे. ज्यांना जास्त काही तपास न करता ताबडतोब ऑपरेशनला घेता येत असेल तर ते उद्या जरी आले अशी रुग्ण तरी त्यांचं ताबडतोब आपण ऑपरेशन करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. शिरपूर नगरी येथून आई सप्तशृंगी मातेच्या गडाकडे निघालेल्या मानाच्या रथाचे धुळ्यात जोरदार स्वागत. महापालिकेतील 7 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात आव्हान देणार. आणि स्वर्गीय डॉक्टर भाईदास पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी शिबिराचे करण्यात आले आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.